पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अथवा पोलीस विभागाशी संबंधित कामाकरिता गेल्यानंतर त्यांच्या तक्रारीचं काय झालं, त्यांचे काम झाले का, त्याचा या संबंधातील अनुभव कसा होता, संबंधित तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये वागणूक कशी देण्यात आली, ते पोलिसांच्या वागणुकीशी आनंदित आहेत का, हे जाणून घेण्याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस विभागाने सिटीजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे। नागरिकांचा फीडबॅक जाणून घेत त्यावरून सुधारणा करून अधिक जलद गतीने सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। सर्व पोलीस विभागात सिटीजन फीडबॅक असलेला QR कोड स्कॅन करून नागरिक आता सरळ अधीक्षकांना आपला अभिप्राय देऊ शकणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध कामांकरिता जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, जिल्हा वाहतूक शाखा, भरोसा सेल, सायबर सेल व इतर शाखांमध्ये जावं लागतं। पोलीस स्टेशन किंवा इतर शाखांमध्ये तक्रार करण्यासाठी किंवा पोलीस विभागाशी संबंधित इतर कामांकरिता गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवली गेली किंवा नाही, तसेच संबंधित पोलीस स्टेशन किंवा शाखा तेथे त्यांना आलेल्या अनुभवाचा फीडबॅक नागरिकांना या प्रणालीमार्फत देता येणार आहे। त्यांनी दिलेल्या फीडबॅकचं मूल्यांकन उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक व स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक करणार आहेत। या प्रणालीद्वारे नागरिकांना जलद व चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न या नवीन सिटीजन फीडबॅक प्रणालीच्या माध्यमातून केला जाणार आहे। या प्रणालीकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन व शाखांमध्ये QR कोड असलेले बॅनर दर्शनी भागात लावण्यात आलेत। यावरील QR कोड नागरिक आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करून आपला फीडबॅक व पोलीस विभागातील कामांसंबंधी आपला अभिप्राय नोंदवू शकतात। ही फीडबॅक प्रणाली मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेत उपलब्ध असून सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने तयार करण्यात आली। नागरिकांनी या फीडबॅक सिस्टीमचा जास्तीत जास्त उपयोग करून पोलीस विभागातील त्यांचं कामांसंबंधी आपला अनुभव तसेच अभिप्राय देऊन सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केलं। गोंदिया जिल्हा पोलीस दलात आपण सिटीजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे। ती सर्व पोलीस स्टेशन्स आणि काही ज्या महत्त्वाच्या ब्रांचेस आहेत, भरोसा सेल, स्पेशल सेल इत्यादी ठिकाणी, त्यामध्ये जे नागरिक पोलीस स्टेशनला येतात त्यांना जे पोलीस स्टेशनला वागणूक मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे किंवा एकंदरीत त्यांना पोलीस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायची सोय नसते। तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला तक्रारदार येतात त्यांना जे ते QR कोड स्कॅन करून पोलीस त्यांच्या मोबाईलला एक सिंपल फॉर्म येतो, ज्याच्यामध्ये 4-5 एंट्रीज असतात किंवा त्यांना काही सूचना असेल, काय तक्रार असेल, काही फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फीडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते। त्यामुळे कोणाला काही अडचण असेल, कोणाला काही योग्य मदत मिळाली नसेल ते डिरेक्टली माझ्यापर्यंत येतं माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून ती योग्य माहिती मदत त्यांना आपण देत असतो। तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांची मदत मिळाली पाहिजे, चांगली वागणूक त्यांना पोलीस स्टेशनला मिळाली पाहिजे, त्या अनुषंगाने आपण ही प्रणाली सुरू केली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।